या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. शिवछत्रपती आपल्याला दैवत म्हणून लाभले आणि त्या शिवछत्रपतींच्या चरणांवरती नतमस्तक होण्याचं सद्भाग्य आमच्या मस्तकी आलं. ते एक शक्तीपीठ आहे. तुमच्या माझ्यामध्ये एक अभिमान, स्वाभिमान, देशाभिमान, राष्ट्राभिमान, धर्माभिमान निर्माण करण्याचे हे शक्तीपीठ आहे. हे शक्ती ऊर्जा देणारं पीठ आहे. नमस्कार. आज माझ्या सभोवती आपल्याला जो परिसर दिसतोय त्या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे शिवछत्रपतींचं एक सुंदर असं स्मारक या भिवंडी जवळचा असणारा मराठेपाडा इथे उभा केलेला आहे. ह्या स्मारकाचं वैशिष्ट्य असं आहे की शिवछत्रपतींचा चित्ररूप इतिहास तिथे दाखवलेला आहे. त्याचबरोबर अनेक शस्त्र आणि भव्य अशी शिवछत्रपतींची मूर्ती सुद्धा आतमध्ये दाखवलेली आहे. हे बघितल्यानंतर इतकं विलक्षण असं स्मारक बघितल्यानंतर मनामध्ये एक प्रचंड अशी प्रेरणा, प्रचंड अशी ऊर्जा निर्माण होते. खरोखर या ठिकाणाला जे नाव दिलेलं आहे ते सार्थ ठरतं की हे एक प्रेक्षणीय स्थळ नसून ते एक शक्तीपीठ आहे. तुमच्या माझ्यामध्ये एक अभिमान, स्वाभिमान, देशाभिमान, राष्ट्राभिमान, धर्माभिमान निर्माण करण्याचे हे शक्तीपीठ आहे. हे शक्ती ऊर्जा देणारं पीठ आहे. या ठिकाणी प्रत्येकाने यावं आणि शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन येथील प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आणि या ठिकाणी नक्की सर्वांनी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे. आणि शिवछत्रपतींचा दैदिप्यमान विलक्षण असा इतिहास आपल्या अंतःकरणामध्ये सदैव तेवत ठेवला पाहिजे. कारण हे आपलं कार्य सिद्धीत जाण्यासाठी, आपल्या आयुष्याचा उद्देश करण्यासाठी आणि राष्ट्रोन्नती, राष्ट्रोत्थान आणि राष्ट्र साक्षात्कारासाठी शिवछत्रपती हा आदर्श आपल्या अंतःकरणात सदैव राहिला पाहिजे. आणि हेच जगण्यासाठी इथं आलो. आज कृतार्थ वाटतंय की या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. शिवछत्रपती आपल्याला दैवत म्हणून लाभले आणि त्या शिवछत्रपतींच्या चरणांवरती नतमस्तक होण्याचं सद्भाग्य आमच्या मस्तकी आलं. यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसते. आनंदाच्या शोध यात्रेत आपण अशाच अनेक ठिकाणांचा शोध घेत राहणार आहोत आणि तिथला आनंद काय आहे, समाधान काय आहे हे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपण या ठिकाणी यावं, या ठिकाणाला आपली इच्छारूपी मदत द्यावी आणि अशीच शक्तीस्थळं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गावात हे शिवस्मारक, तो हिंदवी स्वराज्य भगवा ध्वजस्तंभ असला पाहिजे. तो आमच्या विजयाचं प्रतीक असणारा भगवास्तंभ असला पाहिजे. आणि ही स्फूर्ती, ती शक्ती आपल्या मनात निर्माण करूया. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. जगदंब.